लाईफ कितीही बिझी किंवा बोरिंग असली ना तरी वाढदिवसादिवशी माझी एक्साइटमेंट काही वेगळीच असते. कारण त्या दिवशी मी दोन गोष्टी कधीच मिस करत नाही. पहिली म्हणजे देवाचं दर्शन आणि दुसरी म्हणजे स्वतःला मनापासून ट्रीट द्यायचं. आवडेल ते खायचं, प्यायचं, फिरायला जायचं आणि पूर्ण दिवस एन्जॉय करायचा. चला तर मग सुरुवातीपासून बघूया. रात्री 12 वाजताच माझा भाऊ केक घेऊन आला होता आणि केकवर त्यानं लिहिलं होतं ATM. ते बघून मला इतकं हसू आलं. माझ्यापेक्षा माझ्या या भावांचीच एक्साइटमेंट जास्त होती. सोबत मामीचा व्हिडिओ कॉल आला होता, तर सगळ्यांसोबत मी माझा पहिला केक कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मग देवपूजा झाली. मम्मीने माझ्यासाठी गोड खीर बनवली होती. देवाला पण नैवेद्य दाखवला आणि मग मी मंदिरात गेले. आणि मंदिरात काय झालं ते तर तुम्हाला माहीतच आहे, कारण त्यावर मी आधीच एक वेगळा व्हिडिओ टाकला आहे. जो नसेल पाहिला तर नक्की बघा. आणि त्यानंतर मला जायचं होतं टाईम झोनमध्ये आणि माझ्यासोबत यायला कोणीच रेडी नव्हतं. फक्त माझी एक मैत्रीण आली मग. कारण इतरांच्या वाढदिवसाला मी त्यांना कितीही स्पेशल फील करवून दिलं तरी माझ्या वाढदिवसाला मला स्पेशल फील करवून देणारी खूपच कमी माणसं आहेत, हे तर मी रिअलाईज केलं. आणि मग तिथून आम्ही गेलो घाटकोपरच्या RCT मॉलमध्ये. आणि कुठेही गेलं ना हल्ली तरी बिर्याणीशिवाय मी काही ऑर्डरच करत नाही. म्हणून आज पण मी बिर्याणी खाल्ली आहे. आणि तिथेच छोटासा हा क्यूटवाला केक कट केला, जेवलो आणि तेवढ्यातच बघितलं मी माझ्या बेस्ट फ्रेंडने माझ्यासाठी फ्लावर्स आणि गिफ्ट्स आणले होते. पण त्या गिफ्ट्समध्ये काय होतं आणि पुढे आम्ही टाईम झोनमध्ये काय काय धमाल केली ते बघायला पार्ट 2 नक्की बघा. बाय.